of you, my dear students. We have seen our very nice poem, Hope is the Thing with Feathers. This poem is very nice. We have seen that poem yesterday. That poem gives us a message, means that particular bird rolls as a, we can say that hope किंवा आपण त्याला म्हणूया होप ॲज अ बर्ड. या पद्धतीने ती पोएम मी तुम्हाला काही पिक्चर्स थ्रू आणि डिटेल वाईज स्टांजा वाईज मी तुम्हाला ती डिस्क्राईब केलेली आहे. म्हणजे होप म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या आशा किंवा होप्सला आपण धरल्यामुळेच आपण जीवनामध्ये आपण काहीतरी करू शकतो. ही पोएम आपण बघितली. नाव लेट सी अवर दिस पोएम्स इंग्लिश वर्कशॉप. See here. First question is given here, match the following. A is given here, a hope, gale or a storm, keep warm, chilliest land, and last one a crumb. And B is that is given here, difficulties and problems, toughest times in life, a very small bit, a nest in the tree, provide comfort, and last one a bird. Obviously, the see here, first one is a hope. Hope means that hope as a bird, means that the answer is F, bird. Gale and storm, that is a gale and storm or toughest times in life. त्याच्या अगदीच समोर आहे toughest times in life. जसं आपण म्हटलं तर गेल अँड स्टॉर्म म्हणजे किती पण आयुष्यामध्ये किती पण टफेस्ट टाईम आला, किती प्रॉब्लेम्स आले तरी आपल्याला कोण तारून नेतं? होप्स आपल्याबरोबर असतात. दॅट होप्स, दॅट बर्ड ॲज लाईक अ बर्ड. होप म्हणजे काय, या ठिकाणी बर्डला म्हटले. बर्ड म्हणजे काय, होप्स आहे. म्हणजेच बर्ड काय करत असते आपल्या जीवनामध्ये, छान असं स्वीट असं गाणं गात असते. मग किती पण प्रॉब्लेम्स येईना, गेल्स म्हणजे टफेस्ट टाईम्स आला आपल्या जीवनामध्ये, खूप खडतर परिस्थिती आली तरीसुद्धा हे होप्स आपल्याला काय करतात, ते गाणं गात असतात. म्हणजेच आपल्याबरोबरच असतात. कीप वॉर्म इज गिवन हिअर. कीप वॉर्म इज दॅट प्रोव्हाइड comfort. Keep warm. Who keep warm means that hopes gives us a warmness. Hopes gives us a comfortness to us. Chilliest land. Chilliest land, we can say that difficulties and problems. Chilliest land, difficulties and problems. We have seen in the last stanza that chilliest land means that I have heard दॅट इन चिलेस लँड. म्हणजे चिलेस लँड खूप डिफिकल्टीज आले, प्रॉब्लेम्स आले आपल्या आयुष्यामध्ये आणि खूप एक्स्ट्रीमिटी असली तरीसुद्धा आपण त्या पद्धतीने त्यावेळेस आपल्याला होप्स काय करत असतात, कम्फर्टनेस देत असतात. त्यावेळेस चिलेस लँडच्या वेळेससुद्धा म्हणजे किंवा डिफिकल्टीज आणि प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा मी हे गाणं ऐकलेलं आहे. म्हणजेच मी त्याच्यामधून गेलेलं आहे. त्यावेळेस होप्स माझ्याबरोबर होते म्हणून मी स्वतःला सावरू शकलो. दॅट इज चिलेस लँड इज अ डिफिकल्टीज अँड अ प्रॉब्लेम्स अँड अ क्रम्प वी कॅन से दॅट अ व्हेरी स्मॉल बिट. ऑब्वियसली क्रम म्हणजे अतिशय शंभर नाही म्हणता येणार किंवा तुकडा म्हणूया आपण, पण या ठिकाणी ॲज अ तुकडा म्हणून वापरलेला नाही किंवा एक छोटासा एक हिस्सा. म्हणजेच काय, आपल्याला किती प्रॉब्लेम आले, किती एक्स्ट्रीमिटी असली, खूप बॅड सिच्युएशन जरी असली तरी यावेळेस आपल्याला होप्सनी आपली जी काही कोणतीही गोष्ट रिटर्नमध्ये मागितली नाही किंवा कणभरही गोष्टी माझ्याकडनं म्हणजे रादर त्या पोएटेसकडनं, एमिली डिकिन्सनकडनं मागितलेली नाही आहे. दॅट इज अ क्रम. सी द नेक्स्ट क्वेश्चन्स. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. आता प्रॉपर फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. दॅट इज व्हेरी इझी. दॅट प्रॉपर फॉर्म डिरेक्टली त्या आपल्याला पोएममध्ये दिलेले. होप इज द थिंग्स विथ फेदर्स दॅट परचेस इन द सोल. आता इथं परचे काय वापरायला प्रॉपर फॉर्म, परचेस ESला. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये या लाईन्स आल्या म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली परचेस CH ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण त्या व्हर्बच्या नंतर ES लावत असतो, ES लावत नाही. म्हणून परचेस इन द सोल. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. अँड सिंग्स SINGS sings the tune without the words and never stops at all.
ॲट ऑल. आपण अजिबात त्या वी कॅन से दॅट थांबत नाही, स्टॉप्स म्हणजे त्या ठिकाणी पण वर्ब आला आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन्स. दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन on a page number. We can say that page number is given here. You can see in your textbook that a page number 16, that is given here a personification. What is that? A personifications. पर्सॉनिफिकेशन आपण इन मराठी त्याला म्हणूया चेतन गुणोक्ती अलंकार. आता बघा, सी इन युअर बुक, द पोयम इज ॲन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन्स. वी कॅन से दॅट पूर्ण पोयम ही पर्सॉनिफिकेशनचं एक उदाहरण दिलेलं आहे. वेन वी रेफर टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडियाज, इमोशन्स ॲज लिव्हिंग थिंग्स, इट इज ॲन example of personifications. Here hope is portrayed as a little bird. Describe it in your own words. Is given. Yes, you have to find out some other examples of the personification. आता personification म्हणजे काय ते आपल्याला इथे बघायचे. बघा, see here, personification. We refer to inanimate objects, ideas, emotions as living things. It's called personifications. We refer to inanimate. एखादी निर्जीव वस्तू असतील, एखाद्या काही कल्पना असतील, काही भावना असतील, यांचा उल्लेख ज्यावेळेस एखाद्या सजीव वस्तू किंवा प्राण्याप्रमाणे होतो त्यावेळेस आपण त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतो, किंवा आपण त्याला म्हणूया चेतन गुणोक्ती म्हटलं जातं त्याला. आता होप ॲज अ बर्ड. होप इज गिवन हिअर अ नॉन लिव्हिंग थिंग अँड बर्ड इज अ लिव्हिंग थिंग. म्हणजेच काय, होप इज रिप्रेझेंटेटेड हिअर ॲज अ लिव्हिंग थिंग. होपला जी नॉन लिव्हिंग थिंगला किंवा जी निर्जीव वस्तू आहे त्या वस्तूला सजीवसारखी वापरली आहे, व त्यावेळेस त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती हा अलंकार किंवा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होत असतो. आता बघा, दिस वन इज दॅट इज ज्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू, कल्पना, भावना यांचा उल्लेख सजीव वस्तू किंवा प्राण्यासारखा म्हणून केला जातो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होत असतो. दॅट इज वी कॅन से दॅट होप इज अ पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. होप म्हणजेच काय, ॲज अ पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. होपलाच काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, एक पक्षी म्हटलेला आहे. आता पक्षी म्हटलं तर लिव्हिंग थिंग आलं ना. होप म्हणजे काय, आशा. आपल्या जीवनामध्ये काही आशा असतात, होप्स असतात, दॅट इज नॉन लिव्हिंग थिंग आली ही गोष्ट. या पद्धतीने ज्यावेळेस ही नॉन लिव्हिंग थिंग एखाद्या लिव्हिंग थिंगप्रमाणे वापरली जाते किंवा त्याचा पद्धतीने वापर केला जातो त्यावेळेस आपण त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतो. आता हिअर आर गिवन सम एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. सी हिअर. फर्स्ट वन, डेथ लेज ऑन द हँड ऑफ किंग्स. बघा, डेथ लेज ऑन द हँड ऑफ द किंग्स. लेज म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, पहुडणे. लेज इज अ क्वालिटी ऑफ अ पर्सन्स क्वालिटी. डेथ लेज, डेथ मीन्स वी कॅन से दॅट इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आपण म्हणूया नॉन लिव्हिंग थिंग आहे. डेथ म्हणजे काय, मरण. ते कोणाप्रमाणे, दॅट लेज म्हणजे इज अ क्वालिटी ऑफ ह्युमन क्वालिटी. पहुडणे किंवा त्या ठिकाणी राहणे त्याला आपण म्हणतो. आणि ही क्वालिटी किंवा ही नॉन लिव्हिंग थिंग्स एखाद्या लिव्हिंग थिंग्स सारखी काम करते त्यावेळेस आपण त्याला म्हणतो दॅट इज पर्सॉनिफिकेशन. सी द सेकंड वन, द ग्रास इज डान्सिंग विथ द विंड. ग्रास इज डान्सिंग. द डान्सिंग इज द क्वालिटी ऑफ पर्सन्स. एखाद्या माणसाची क्वालिटी आहे डान्स करणं. आणि ऑब्वियसली ग्रास हे नॉन लिव्हिंग थिंग नाही, पण ग्रास इज इन वी कॅन से दॅट सम अदर आयडियाज. एक गवत म्हणजे काय, एखाद्या पद्धतीने डान्स करू शकत नाही, माणसासारखा डान्स करू शकत नसतं. आणि त्यावेळेला आपण म्हणतो दॅट इज वी कॅन से दॅट इज अ पर्सॉनिफिकेशन. म्हणजेच काय, ग्रास इज यूज ॲज अ लाईक अ पर्सन्स क्वालिटी ॲज अ डान्स. थर्ड वन इज गिवन हिअर, द मून इज लाफिंग इन द स्काय. द मून इज लाफिंग इन द स्काय. मून इज लाफिंग इज अ क्वालिटी ऑफ पर्सन्स क्वालिटी. हसणं हे एखाद्या माणसाची क्वालिटी. आणि या ठिकाणी दॅट मून इज गिवन ए ह्युमन क्वालिटी. आता ह्या चंद्राला आपल्या एखाद्या ह्युमन बिईंगची, माणसाची एक क्वालिटी दिली गेलेली, कोणती, लाफिंगची.
आणि अशा वेळेस या ज्या काही क्वालिटीज वापरल्या जातात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो दॅट इज गिवन इयर अ पर्सॉनिफिकेशन. आणि त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन ह्या प्रकारची जे काही फिगर ऑफ स्पीच ती होत असते. पूर्ण पोयममध्ये पर्सॉनिफिकेशन्स हे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहे. आय थिंक यू अंडरस्टूड द मीनिंग ऑफ personification and their examples. Okay, bye bye. Thank you.